नागरिकांनी प्रत्येक प्रश्नासाठी आंदोलनच करायची का? जे लोकप्रतिनिधी अगदी आपल्याला लोकांची सेवा करायची म्हणून सत्तेत जातात, काही हरकत नाही, लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. पण आम्ही आत्ता सध्या उभा आहेत मंगळवार पेठच्या कॉर्नरमध्ये. आपण बघू शकताय जवळजवळ गेली 3 ते 4 दिवसापासून या ठिकाणी प्रचंड मोठा पाण्याचा प्रवाह हा सुरू आहे. एकीकडं केजमध्ये अनेक भागामध्ये पाणी नाही आहे, पिण्यासाठी महिना पाणी सोडलं जात नाही आहे. आणि दुसरीकडं आपण बघतो आहे मंगळवार पेठच्या कॉर्नरमध्ये या पाईपातून शेकडो नव्हे लाखो लिटर पाणी आपण म्हणूया दिवस रात्र या ठिकाणी बाहेर पडतं आहे. प्रत्येक गोष्टीला टीका केली किंवा तक्रार केल्यानंतरच त्या समस्या सोडवायच्या आणि तक्रार केल्यानंतर हे असं का वाटावं? कधीतरी असं का वाटत नाही की खरोखर हे आमचं चुकतं आहे? जरा आमच्याकडे एवढे लोक आहेत, त्यांना कामाला लावलं जात नाही आहे. हे रिपेअरचं काम 4 दिवसापासून आज बंद आहे आणि केवळ तेवढ्या कामाअभावी कोणाचं नियंत्रण नसावं कदाचित, आणि म्हणून ही समस्या गेली 4 दिवसापासून या ठिकाणी प्रलंबित आहे. विशेष म्हणजे ही नाली जी आहे या ठिकाणाहून ही पुढं मुख्य नालीला आणखीन जोडलेली नाही, त्यामुळं या नालीचं तुंबलेलं पाणीसुद्धा रस्त्यावर येतं आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. केज नगर पंचायतला आमचा एक प्रश्न आहे, आपण ठीक आहे कामं करत असाल, कामं करताय तर मग ही कामं प्रलंबित का राहत आहेत? तुमचं कर्मचाऱ्यावर किंवा संबंधित यंत्रणेवर नियंत्रण नाही का? आम्ही प्रत्येक छोट्या समस्याला आंदोलनं करायची का, निवेदनं द्यायची का? केजचं कुठंतरी प्रत्येकानं आपापली जबाबदारी का घेतली जात नाही? या ठिकाणी आमच्याकडे मयूर कदम आहे. किती दिवसापासून मयूर ही समस्या आहे? जवळजवळ हे 7-8 दिवस झाला असाच विषय आहे याचा. असं भरपूर वेळा कर्मचाऱ्यांना सांगितलं विषय, पण त्यांनी काय क्लिअर केला नाही. आता सध्या कसं आहे, हरुणभाई यांचं काम 1 नंबर झालेलं आहे सगळ्या गोष्टी. त्यांना आपण एकदा कळवलं तर तेही काम लवकरात लवकर ते होऊन जाईल. त्यांच्या कानावर घालणं हे आपल्याला लवकरात लवकर गरजेचं आहे. ठीक आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की अरुणभाईंनी ठीक आहे बाकी कामं आता, आणि निश्चित आम्ही काही गोष्टीचं क्रेडिट देऊ. आज नगरपंचायतला आम्ही काल आंदोलन नोटीस दिली होती की पथदिवे लावा म्हणून. आज त्यांनी ट्रान्सफॉर्मर बसवलेले आहेत, आज पथदिवे लागतील अशी अपेक्षा आमची आहे त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे. परंतु या छोट्या समस्या ज्या आहे, नागरिकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं आहे. मुख्य रस्ता आहे, केज शहराचं मुख्य प्रवेशद्वार आहे, आणि या ठिकाणी जर अशी समस्या असेल 3-3 दिवस या ठिकाणचं पाणी, आज बाजाराचा दिवस आहे, लोकांना बसायचं कसं, ग्राहकांनी यायचं कसं? या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न निश्चित आपण बघू शकताय. या ठिकाणी आज बाजार दिवस असल्यामुळं लोकांना या भागात आणखी समस्या, पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आहे, दिवस रात्र. विशेष म्हणजे आता कमी झालेला दिसतो आहे, परंतु याहीपेक्षा अधिक पाणी जोरानं या ठिकाणाहून वाहताना दिसतं आहे आपल्याला. आपण बघू शकता तसा पाण्याचा प्रवाह खूप मोठा आहे, कमी नाही आहे. आमचं पुन्हा एकदा नगरपंचायतला म्हणणं आहे, ज्या अशा सामान्य समस्या येतात त्या तात्काळ त्याकडे लक्ष देऊन नियंत्रण संबंधित जो अधिकारी असेल किंवा संबंधित जी यंत्रणेचा जबाबदार व्यक्ती असेल त्याने अशा समस्या तात्काळ सोडवाव्यात, तरच केजच्या अशा समस्यापासून लोकांना थोडीशी राहत मिळेल.